नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचा मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण. तर आपली 4 प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत 5वी प्रश्नपत्रिका. बघा, त्यामधील मराठी आणि गणित या 2 विषयाचं स्पष्टीकरण आज आपण पाहूया. तर स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ तयार होतील ते तुम्हाला पाहता येतील. चला तर बघू. सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5वी आहे. बघा, त्यामधील विभाग पहिला भाषा मराठी या विषयाचं स्पष्टीकरण पाहूया. पहिला प्रश्न आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नासाठी या प्रश्नपत्रिकेत आपल्याला कविता दिलेली आहे. बघा, कविता सुरुवातीला वाचून घ्या आणि मग उत्तरे शोधायचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न वाचूया. बघा, बाळाच्या किती मित्रांचा उल्लेख वरील कवितेत आला आहे. मी कविता वाचून घेतलेली आहे. किती मित्रांचा विचारले. बाळाचे मित्र हे पक्षी आहेत सारे. तर बघू इथं आपण एक चिऊ, पोपट, खार, पारवा, साळुंखी आणि कावळा. कावळा येऊन सगळं घेऊन जातो, पण कावळा देखील त्याच्या मित्रांमध्ये तो धरलेला आहे. म्हणजे आपले एकूण किती झाले. बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे एकूण 6 मित्रांचा उल्लेख कवितेत आलेला आहे. दुसरा आहे बाळाचा सगळा खाऊ कोण घेऊन गेला. शेवटच्या ओळीत पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की बाळाचा खाऊ मग आला कावळा सगळं घेऊन गेला. सगळं घेऊन गेला म्हणजे ज्या पक्ष्यांनी त्याला खायला दिलं होतं ते सगळं खाऊ कावळा घेऊन गेला. कावळा कुठं आहे. बघा, 3 नंबर. तिसरा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी अर्थ शोधा म्हटले. आकाशात पक्षी उंच उडत आहेत. तर पक्षी हा शब्द अधोरेखित केलेला आहे. याचा पक्षीचा समानार्थी शब्द होतो आपला पाखरू. बघा, ढग, प्राणी, गगन हे होत नाहीत, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर द्यायचा आहे. चौथा आहे. पुढील मन पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. आता इथं डॅश डॅश खोकला जाणे. तुम्हाला म्हणी दिलेल्या आहेत. म्हणी तुम्ही तोंडपाठ करून ठेवायच्या. तर काय जाणे, सुंठी वाचून खोकला जाणे ही आपली योग्य म्हण झाली. तिसरा ऑप्शन. 5वा आहे. निंदा करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. निंदा करणे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होणार. फजिती करणे, प्रशंसा करणे, निर्धार करणे का टाकून बोलणे. तर निंदा करणे म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस निंदा करत असतो तो त्याला टाकून बोलत असतो, त्याचा अर्थ होतो टाकून बोलणे. 6वा आहे. खालीलपैकी कोणता शब्द नाम नाही. नाम बघा, मोर, पोपट, चिमणी आणि आहे. तर ह्या तिन्हींचा विचार केला तर आपल्याला हे तिन्ही नाम आहेत. आहे हे आपलं काय झालं, क्रियापद झालं. कारण हा शब्द आपण वाक्याच्या शेवटी वापरतो. 7 बघा, खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा म्हटले. एकवचनी सांगितलेलं आहे. इथं बघा 3 ऑप्शन अनेकवचनी दिलेले असणार आणि एकवचनाचा असणार. मान, माना हा झाला अनेकवचनी. रस्ता हा एकवचनी आहे. अनेकवचनी याचं काय होणार, रस्ते. आपल्याला एकवचनीच विचारलं आहे, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर देखील तिसऱ्या प्रश्नाचं बघू आपण. काच, काचा असतं. एक काच असते, काचा अनेक झाल्या. वाट एक झाली, वाटा अनेक झाल्या. म्हणजे आपला उत्तर असणार आहे रस्ता हे आपले एकवचनी शब्द आलेला आहे. 8वा प्रश्न आहे. बघा, खालील पर्यायातून वर्तमान काळी वाक्याचा पर्याय शोधा. वर्तमान काळ म्हणजे काय, जे सध्या चालू स्थितीमध्ये असणारी क्रिया. तर बघू आपण. सचिन व्यायाम करील म्हटलं आहे. करील म्हणजे ला ली असे असेल तर शेवटी वाक्याच्या शेवटी तर तो भविष्यकाळ असतो. परत बघा, मंगेश तिसरीत जाईल हा देखील भविष्यकाळाचं वाक्य आहे. गणेश सफरचंद खातो म्हणजे त्याची खाण्याची क्रिया सुरू आहे. खाऊन झालं का, खाल्लं असं आहे का, नाही. तर खातो ही क्रिया चालू आहे, म्हणून वर्तमान काळाचा आपला तिसरा ऑप्शन येणार आहे. विनोदने गृहपाठ केला, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे भूतकाळाचं झालं. 9वा प्रश्न आहे. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे. केवढा हा विशाल समुद्र, शेवटी काय दिलेलं आहे, कोणतं चिन्ह हे आपल्याला माहीत आहे, हे आहे उद्गार चिन्ह, 2 नंबरचा ऑप्शन. 10 व 11साठी बघा, संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधायची आहेत. संवाद मात्र विद्यार्थ्यांना नेहमी काय करायचं आहे, व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचं आहे, त्यावरूनच तुम्हाला उत्तरे काढता येतील. तर बघा,
संवाद दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला 10वा प्रश्न काय आहे बघा. आईने सदूला किती ओळी लिहिण्यासाठी सांगितल्या. पहिल्याच ओळीत आहे बघा, तुम्ही बघू शकता तुमच्याजवळ पुस्तक असेल तर पहिल्याच ओळीत दिलेलं आहे, आईने सदूला 10 ओळी लिहिण्यासाठी सांगितल्या होत्या. 11 बघा, भात करण्यापूर्वी तांदूळ निवडायचा कंटाळा केला तर काय होईल. आई काय म्हणते, भातात खडे लागतील. उतार्यात काय सांगितले तेच आपण शोधायचं आहे. तर 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा, भातात खडे लागतील. तांदूळ नाही निवडले तर तुमच्या आईला देखील माहीत असते, तुम्हाला देखील समजलं पाहिजे. तर दुसरा ऑप्शन आपला त्याचं उत्तर येणार आहे. 12वा आहे, हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. हुशार म्हणजेच काय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला मठ्ठ. 13वा बघा, क त र व ही अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. इथं जुळवत बसण्यापेक्षा खाली ऑप्शन दिले त्याचे जरी वाचला तुम्ही तरी उत्तर तुम्हाला मिळून जातं. आता कतरव हा शब्द होऊ शकतो का, नाही. कवतर नाही. करवत हा शब्द होऊ शकतो, तरकव पण नाही. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 14वा बघा, विमान चालवणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. विमान चालवणारा कोण असतो, तो असतो वैमानिक. वाहक कोण, वाहन चालवणारा. परत जादूगार, जादू करणारा, विदूषक म्हणतो त्याला आपण. आणि चालक म्हणजे चालवणारा. वाहक म्हणजे ओझे वाहून नेणारा, त्याला वाहक म्हणतो. तर आपलं उत्तर आहे 2 नंबर वैमानिक. 15वा आहे, हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. कोणता दिन, सर्वांनाच माहीत आहे 15 ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून त्याला साजरा करतो. यालाच गणतंत्र दिवस म्हणून देखील ओळखलं जातं. 2 ऑक्टोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे महात्मा गांधी जयंती. आणि 1 मेला असतो आपला कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तर लक्षात ठेवा, मराठीचे प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्याकरणवर आधारित असतात. त्यामुळे व्याकरण जेव्हा तुमचं अगदी व्यवस्थित वाचून वगैरे होईल, पक्कं होईल, तेव्हाच तुम्हाला असे प्रश्न याचे सुटणार आहेत. चला तर पुढचा विभाग बघू. विभाग दुसरा आहे बघा गणित. याचे स्पष्टीकरण मी आता तुम्हाला देणार आहे. 16वा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 5 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती. आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेत 4थ्या बघितला असाल तुम्ही, आपल्याला एक काहीतरी अंक इथं एकक स्थानी फक्त विचारला आहे. त्या प्रश्नपत्रिकेत काय होता, फक्त 1 किती वेळा आलेला आहे 1 ते 100 यामध्ये. तर इथं एकक स्थानचा अंक काढायचा म्हणून मी संख्या पहिला लिहून घेते बघा. काय असणार आहे, पहिली असणार आहे 5, दुसरी असणार आहे 15. 15 का घेतली, कारण याच्या एकक स्थानी 5 आलं. नंतर 25, 35, 45, 55, 50 बघा, 50 5 दशक स्थानी येतं. परत 65, 75, 85 आणि 95 बघा. ह्याच्या सर्व ठिकाणी एकक स्थानी 5 आलेलं आहे का, आपण चेक करायचं. इथं दोन्ही ठिकाणी आले, पण जेव्हा किती वेळा असं विचारतील 1 ते 100 यांमध्ये, तर तेव्हा तुम्हाला 5 दोन्ही धरावं लागेल किंवा 5ची पूर्ण लाईन 51ची पूर्ण लाईन लिहावी लागेल. आपल्याला एकक स्थानी विचारले, संख्या मोजू. 1 ते 100मध्ये या म्हटले ना, 5 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे एकूण किती वेळा आलेला आहे, 10 वेळा. 17वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. बघा, 98 92 दिले, चुकीचा आहे. 97 97 हा बरोबर आहे. 91 म्हणजेच आपला बरोबर पर्याय असणार आहे 97चा 92 हा पर्याय. 18 बघा, 37 चौकट दिलेली आहे, 7 दशक 3 एकक. तर रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा म्हटले. इथं आपल्याला लहान मोठं कोणतं चिन्ह येणार ते लिहायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, पहिला इथं 37 आणि 7 नुसतं बघून काढायचं नाही. 7 दशक आणि 3 एकक दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. 7 दशक आणि 3 एकक किती होतं विद्यार्थ्यांनो, 70 अधिक 3, म्हणजे आपली संख्या होणार 73. 73 ही संख्या इथं आहे. मग 73 आणि 37 यांच्या दोन्हीमधलं चिन्ह कोणतं येणार, 73 ही मोठी संख्या आहे म्हणून हे 3 नंबरचं चिन्ह येणार, कारण हे लहान टोक आपलं 37 या संख्येकडं आलं पाहिजे. 19 बघा, जोकर टोपीचा आकार डॅश डॅश असतो. कसा असतो, शंकू आकाराचा असतो, आपल्याला माहीत आहे. 20 बघा, गौरीने बागेत जाताना 15 रुपयाची भेळ घेतली. तिने दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर दुकानदार तिला किती रुपये परत करेल. तर बघा, 50मधून आपण काय करायचं आहे, 15 वजा करायचं आहे. वजा करताना आपण उभ्या मांडणीनेच वजाबाकी करायची आहे. त्याचं उत्तर आपलं येणार आहे 35 रुपये दुकानदार तिला परत देणार. 21 आहे, रामरावच्या गोठ्यात 53 गायी
व 29 म्हशी आहेत, तर रामरावांच्या गोठ्यातील एकूण जनावरांची संख्या किती? एकूण विचारलं आहे म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज करावी लागेल. बेरीज केली की आपलं उत्तर काय येणार आहे? 82 येणार आहे 2 नंबरचं. 22 बघा, 7 दशक 2 एकक वजा 5 दशक बरोबर किती? दशक एकक दिलेले आहे, यांची पहिला संख्या काढून घ्यायची. 7 दशक म्हणजे 70 अधिक 2 म्हणजेच 2 एकक म्हणजे 72 वजा 5 दशक. 5 दशक म्हणजे विद्यार्थ्यांनो काय? 50 झालं. म्हणजे 72 वजा 50 करायचं आहे. उत्तर आपलं येणार आहे 22. मी वजाबाकी करत नाही, पण तुम्ही उभ्या मांडणीनं वजाबाकी करा, त्याचं उत्तर 22 येणार. 23वा प्रश्न आहे बघा, 63 या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत किती? 3 या अंकाचे आहे. 3 हा अंक आपला एकक स्थानी आहे. एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही आहे तीच संख्या असते आणि दर्शनिक किंमत ही कोणत्याही स्थानची किंमत असू दे ती आहे तीच संख्या राहते. 3 या अंकाची स्थानिक किंमत 3च राहणार म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर. 24वा बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा चढता क्रम योग्य आहे? चढता क्रम करायचा आहे. इथं शब्दामध्ये दिलेले आहे तुम्हाला. आपण काय करायचं? अंकात लिहून घ्यायचं. पहिला आहे 43, 40, 47. 43, 40, 47. चढता क्रम होऊ शकतो का? पहिला मोठी मग लहान नाही होत. दुसरी बघा 56, 58, 69. 56, 58, 69. ही बघा 56 लहान आहे, मग मोठे आहे, मग मोठे आहे. म्हणजे हा आपला योग्य चढता क्रम झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही याच्या पुढे संख्या लिहून घ्यायच्या विद्यार्थ्यांना आणि मगच उत्तर काढायचं आहे. तर आपलं उत्तर दुसरा क्रमांक येणार आहे. 25वा आहे, खालीलपैकी कोणती आकृती आयताची नाही? 1, 2 आणि 3. चौथा ऑप्शन ह्या बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ह्या तिन्ही आकृती आपल्या आयताच्या आहेत. ही आहे तिसरा जो बसत नाही, आयताची नाही, ती पंचकोनाची आहे. 26वा प्रश्न आहे बघा, 25 अधिक म तर बरोबर 30, तर म बरोबर किती? म्हणजे 25मध्ये किती मिळवले तर आपलं उत्तर 30 येणार आहे. तर आपलं उत्तर येणार आहे 5 मिळवलं तर 30 उत्तर आपलं येणार आहे. 27वा प्रश्न आहे बघा, सोबत दिलेल्या तक्त्यांमध्ये एका वर्गातील विविध वाद्य शिकणारे विद्यार्थी दाखवले आहेत. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. तर प्रश्न आहे, तबला वादन करणारे किती विद्यार्थी आहेत? इथं वाद्य आणि विद्यार्थी दिलेले आहे बघा विद्यार्थ्यांना. तर तबला वादन करणारे विद्यार्थी मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4. इथं मुली किंवा मुलं असं म्हटलं असतं तर व्यवस्थित मुलगा आणि मुलगी बघून विद्यार्थी उत्तर देत जावा. तर आपल्याला फक्त इथं विद्यार्थी म्हटल्यावर सगळे मिळून 1, 2, 3, 4 म्हणजेच पहिला ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 28वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर सर्वात लहान संख्या आहे म्हटले? पहिला उत्तरं काढून घ्यावी लागतील आपल्याला ह्या प्रश्नामध्ये बघा, मगच आपल्याला उत्तर सगळे मिळणार आहे. तर 5 साते बघा 35 येतं. 68 वजा 30 केलं तर उत्तर काय येणार आहे? 38. म्हणजे संख्या लिहून घेते बघा मी. पहिली आली आपली 35, दुसरी आली 38, तिसरी आली 20 अधिक 17. बघा तुम्ही उभ्या मांडणीनेच करायचं आहे. मी इथं सांगते फक्त माझी जी उत्तरं येतात ती मी इथं लिहून घेते. आणि 4 दशक म्हणजे 40. तर सर्वात लहान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 35 ही संख्या आपली सर्वात लहान आली आहे. म्हणजे उत्तर कोणतं आहे? पहिला ऑप्शन आहे. 30वा प्रश्न आहे बघा, 7, 2 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होईल? आपल्याला माहिती आहे 2 अंकापासून फक्त 2च संख्या तयार होतात, 72 आणि 27. म्हणजे तिसरा ऑप्शन बरोबर. 31वा आहे बघा, 7 फळ्याचा पृष्ठभाग कसा असतो? आपला फळ्याचा पृष्ठभाग विद्यार्थ्यांनो हा सपाट आकाराचा असतो. 32वा आहे, एका वर्गात 95 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 58 मुले आहेत व बाकी सर्व मुली आहेत. तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? मुलींची संख्या काढायची आहे ना, एकूण विद्यार्थी घ्यायचे आणि जी मुलांची संख्या आहे ती आपण त्यातून वजा करायची. आता 15मधून 8 गेले बघा, राहतात किती? 7. ह्याच्याला एक आपला 9मधून 5 आणि 1 6 गेले, राहिले 3. म्हणजे 37 ही मुलींची संख्या असणार आहे जी दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. 33वा आहे, 50 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? किती मीटर विचारले, घाबरायचं नाही, कारण की सेंटीमीटरमध्ये प्रश्न आहे आणि उत्तर काढायचं आहे मीटरमध्ये. तर लगेच लक्षात घ्यायचं की पहिला 1 मीटर बरोबर किती असतं? तर 100 सेमी असतं, म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. तर 100चा अर्धा भाग हा आपला असतो 50. 100चा पाव भाग असतो हा आपला 25. इथं 25 सेंटीमीटर असतं तर आपलं पाव उत्तर आलं असतं. इथं 75 सेंटीमीटर असतं तर आपलं पाऊण उत्तर आलं असतं. आणि इथं आपलं 50 विचारले म्हणून आपण तिथं अर्धा मीटर म्हणणार. 34वा आहे बघा, घड्याळात तासकाटा 7 व 6च्या दरम्यान
7 व 6च्या दरम्यान म्हणजे 7 व 6 यांच्या मध्ये असणार आहे तास काटा आपला. आणि मिनिट काटा 6वर. 6वर म्हणजेच तर असताना किती वाजले म्हणणार आपण. मग म्हणजेच काय 6च्या पुढं काटा असणार म्हटल्यावर 6 वाजून गेलेले आहेत आणि मिनिट काटा 6वर म्हणजे 30 मिनटं झालीत. आपण 12 ते 6पर्यंतच्या मिनिटांचा काळ आपला 30 मिनिटांचा असतो. म्हणून 6 वाजून 30 मिनटं जर म्हटली तर आपल्याला शब्दात विचारले म्हणून आपण इथं 6:30 वाजले असं म्हणणार, जो पहिला ऑप्शन आहे बरोबर. 35 बघा, सोबतची आकृती डॅश डॅश आहे. कोणती आहे? वर्तुळ आहे. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत बघा. 36वा आहे, खालीलपैकी कोणत्या गुणाकाराचे उत्तर समसंख्या येईल? समसंख्या काढायचे 5 7 35. जसं आपण इथं याचं उत्तर या प्रश्नाचं काढलं होतं तसंच काढायचं. 5 7 35, 3 चौक 12, 3 9 27, 9 9 7 63. तर याचं 7 हा अंक आला त्यामुळे विषम. याचं 9 7 63, 3 हा अंक एकक स्थानी आला म्हणून ही विषम. 5 7 35, 5 हा विषम एकक स्थानी आला म्हणून ती पण विषम. 3 चौक 12, 12 म्हणजे 2 एकक स्थानी आला म्हणून ही समसंख्या झाली. 37 बघा, खालील गुणाकारापैकी किती गुणाकाराच्या जोड्या बरोबर आहेत? 9 5 45 बरोबर आहे. 7 9 63 येतं, चूक. 8 त्रिक 24 ही पण बरोबर आहे. 5 त्रिक 15 ही पण बरोबर आहे. 2 8 16 येणार, चुकीचं आहे. 6 6 36 63 चुकीचं आहे. म्हणजे बरोबर किती आलं आहे बघा, 45 24 आणि 15. 3 जोड्या बरोबर आलेल्या आहेत. ऑप्शन नंबर पहिला आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा आहे बघा, 38 5 वजा 1 बरोबर किती? वजाबाकी या क्रियेचे कोणते शाब्दिक उदाहरण तयार होईल? बघा, 5 मध्ये 1 मिळवला तर किती उत्तर येईल? किती मिळवला आहे का? वजाचं चिन्ह आहे, चूक आहे हे. 5 मधून 1 कमी केला तर किती शिल्लक राहिले? हे आपला ऑप्शन बरोबर असणार आहे शाब्दिक उदाहरण. 5 आणि 1 मिळून किती होतं? मिळून म्हटलं की अधिकचं चिन्ह यायला पाहिजे. 5 मध्ये आणखी 1 मिळवला तर नाहीच आहे, वजा केला आहे. म्हणजे आपलं दुसरं जे ऑप्शन आहे ते आपलं उदाहरण बरोबर येणार आहे. 39 बघा, 6 गुणिले स्टार तर 4 आणि इथं स्टारची किंमत काढायची आहे. बघू, सोबतच्या गुणाकाराच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे, तो अंक पर्यायातून शोधा. जर 0 घातली तर बघा 6 0 0 येतं, पण इथं 4 आणि अंक आहे. 6 बघा घातलं तर 6 6 36 येतं, इथं 3 पाहिजे होतं पण इथं 4 आहे. 8 घातलं तर बघा 6 8 48 उत्तर येतं, हे 4 आहे तसं, म्हणजे स्टारची परत इथं 8 हा अंक आला. इथं जर 8 ठेवलं तर 6 8 48 केलं तर आपल्याला 8 डबल इथं मिळून जातो. म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपण 3 नंबरचा ऑप्शन घालायचं आहे. 40वा प्रश्न आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती कोणती? आकृती बघा कशी दिलेली आहे. ह्या चौकोनमध्ये बघितलं तर हा ॲरो इथं गेला आहे, हा दुसरा ॲरो इकडून आला आहे, तिसरा ॲरो इथून गेला आहे, मग चौथा ॲरो आपल्याला ह्या कोपऱ्यातून घालावा लागेल, जे आपल्याला बघितलं तर पहिल्याच आकृतीत दिसतो. म्हणजे ह्या कोपऱ्यातून येणारी आकृती ही 1 नंबरची असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागची. चला, आजचा आपला मराठी आणि गणित विभाग झालेला आहे बघा, सराव प्रश्नपत्रिका 5 मधील. तर हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.